नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। काल रविवार होता, म्हटलं चला एखादा मस्त मराठी पिक्चर बघूया म्हणून सासूर वाशीण हा 1976 साली रिलीज झालेला सिनेमा पाहिला। सहजच त्याच्यात ललिता पवार यांनी सासूचं काम केलेलं आहे, अगदी उत्कृष्ट। त्यांना 2 मुलगे आणि पहिल्या मुलाची जी बायको आहे तिचा अपरंपार छळ त्यामध्ये दाखवला आहे। परंतु दुसऱ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर ह्या सासूला बदलण्याकरता छान प्रकारे त्या दुसऱ्या सुनेची एंट्री दाखवलेली आहे। बघताना फार मजा आली। परंतु आज अगदी शुक्रवारपर्यंत अशा छळ करणाऱ्या सासू आणि छळ करणाऱ्या स्पेशली नणंदा आजपर्यंत ह्या भूतलावर आहेत। शुक्रवारी माझ्याकडे 2 महिला आल्या होत्या। एकीच्या लग्नाला 22 वर्ष झालेत आणि एकीच्या लग्नाला 15 वर्ष झालेत। त्या असं म्हणतात, पहिलं की मॅडम कदाचित नवऱ्याकडनं त्रास नसेल, कदाचित काय नाहीच आहे, परंतु तो त्याची जी लांब बसलेली बहीण आहे त्यांच्या इतक्या इन्फ्लुएन्स खाली आहे की त्याला हे कळत नाही की अरे आपल्या संसाराची होळी होते। म्हणजे लक्षात घ्या, 2 महिला आहेत, एक आहे बायको एक आहे बहीण, किंवा एक आहे बायको आणि एक आहे आई। परंतु वेगळं झाल्यानंतर सुद्धा हा जो कंट्रोलिंग प्रकार आहे ना, तो अक्षरशः चांगले चांगले संसार उद्ध्वस्त करतोय। अनेक वेळेला असं आपण म्हणतो किंवा पूर्वीचे लोक म्हणायचे की 10 पुरुष एका खोलीमध्ये राहू शकतात, परंतु 3 महिला राहू शकत नाही, आणि हे आपण स्वतःच सिद्ध करायला निघालोय। किंवा माझं असं म्हणणं की आपण उगीचच असं म्हणतो की पुरुषप्रधान संस्कृती, पुरुषप्रधान संस्कृती, परंतु पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली आज स्त्रियाच पुरुषासारख्या हुकूमत गाजवतात। तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा। विषय आवडत असतील तर जरूर लाईक करा। आणि लक्षात घ्या, जर अशी तुमची वहिनी किंवा तुमची भाभी किंवा तुमची नणंद किंवा तुमची सासू जर असं छळ करत असेल तर घरेलू हिंसाचार 2005 म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005च्या अंतर्गत तुम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यांच्या विरोधात कंप्लेंट दाखल करू शकता। तेव्हा हा व्हिडिओ आज तुम्ही तुमच्या नणंदना पाठवा की म्हणावं मला त्रास देऊ नकोस, माझ्याकडे तुझ्या विरोधात कंप्लेंट करण्याचे हक्क आहेत। आणि दुसरी गोष्ट, आपल्या नवऱ्यालाही समजवा की अरे बाबा मी तुझ्यासोबत राहते, त्या बहिणीला तिचा संसार करू दे, आपण आपला संसार करूया। लक्षात ठेवा। थँक्यू।